नमस्कार भयरसिकांनो. भयसम्राट नारायण धारप हे नाव सर्वांना परिचयाचे असेल. भय म्हणजे नारायण धारप हे समीकरण झाले आहे. म्हणून आम्ही तुमच्यासाठी एक अभिनव उपक्रम घेऊन आलो आहोत. श्री नारायण धारप यांचे रहस्यमय साहित्य दर्जेदार ऑडिओ स्वरूपात प्रकाशित केल्यामुळे जे आर्थिकदृष्ट्या कमकुवत आहेत आणि पुस्तके विकत घेऊ शकत नाही, जे अशिक्षित आहेत आणि ज्यांना डोळ्यांनी दिसत नाही, त्यांच्यासाठी ही कादंबरी विनामूल्य ऑडिओ स्वरूपात बनवण्याची संबंधी त्यांचे सुपुत्र डॉक्टर श्री शिरीष धारप यांनी दिली. त्याबद्दल मनापासून त्यांचे आभार. या कादंबरीचे सर्व मालकी हक्क लेखक व प्रकाशक यांच्याकडे सुरक्षित आहेत व घोर मैफिल चॅनल या साहित्याच्या मालकीचा कोणताही दावा करत नाही. मित्रांनो, आजचा भाग हा आपल्या लोचाई कादंबरीचा शेवटचा भाग असणार आहे. खरं तर नारायण धारप यांचे भय साहित्याचे अभिवाचन करणे हे खूप मोठे शिवधनुष्य पेलण्यासारखे आहे. आमच्याने एकट्यानं ते कधीच शक्य नव्हतं, पण तुमच्या सोबतीनं ते शक्य झालं. हे काम आपण मिळून पूर्ण केलं. आम्हाला तुम्ही जे प्रेम दिलं त्याबद्दल मनापासून आभार. कथा कशी वाटली हे नक्की सांगा. आणि एवढ्या दिवसात कधीच बोललो नाही. आमची मेहनत जर तुम्हाला आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब आणि शेअर नक्की करा. जयदेवनं गाडी सगूच्या घरासमोर उभी केली होती. रामदासची उघडी बॅग त्याच्या हाताजवळ ठेवली होती. सर्व दार बाहेरून बंद करून घेतली होती आणि मग तो आणि एकनाथ त्याच्या शोधावर बाहेर पडले होते. मीरा, गुरुजी आणि आता रामदास, त्याचे एक एक सहकारी त्याच्यापासून हिरावून घेतले जात होते. आता उरले होते फक्त ते दोघं, तो स्वतः आणि एकनाथ. मनातल्या संतापाला आता एक निराशेची किनार यायला लागली होती, पण तो काही न बोलता एकनाथ बरोबर चालला होता. मोटरसायकल त्यानं सगूच्याच दारापाशी ठेवली होती. गावातल्या विलक्षण शांततेत तो मोठा आवाज त्याला अस्वस्थ करायला लागला होता. ते दोघं चालले होते. इतरत्र कोठेही काहीही आवाज नव्हता, हालचाल नव्हती. गाव मेलं होतं. डेड टाऊन, घोस्ट टाऊन. घड्याळात तासाचा काटा 5 आला होता. हवेत गारवा यायला लागला होता. उन्हात लालसरपणा आला होता. वाड्याची दारं एकनाथ उघडत होता. आत जाऊन गोऱ्या मोऱ्या चेहऱ्यानं बाहेर येत होता. त्याला आत काय दिसलं विचारायची जरुरीच नव्हती, पण अशा साध्या शोधानं दंडीचा ठाव ठिकाणा सापडेल यावर जयदेवचा विश्वास बसत नव्हता. महाकाव्यबाज, प्राचीन ज्ञानात मुरलेला, शेकडो मानवी संस्कृतीचा साक्षीदार दंडी तो इतका कच्चा खासच नसणार. त्यांची चक्कर संपवून ते पेठेच्या चौकात आले होते. पडक्या वाड्याच्या भिंतीला पाठ लावून जराशी विश्रांती घेत होते. जयदेवच्या एका हातात भाला होता, दुसऱ्या हातात हातोडा होता, गळ्यात जपमाळ होती, खिशात तीर्थ होतं. भिंतीला पाठ लावून जयदेव विमनस्क नजरेत समोरच्या नायिकांच्या हवेलीकडे पाहत होता, जिथून या सर्व प्रकाराला सुरुवात झाली होती. पण आता त्याचा शेवट कोठे होणार होता? हवेलीत तर खासच नाही, मग कोठे? रामदास म्हणाला होता, तुझ्यात काहीतरी नवी शक्ती आली आहे. कोठे होती ती शक्ती? सुनंदाच्या मृत्यूच्या अपघातात ती प्रथम उद्भवली होती. मीराच्या मृत्यूच्या वेळी ती आणखी स्पष्ट झाली होती. त्या दोघींचे बळी गेले होते. अशा रक्ताच्या मोलानं मिळवलेली ती शक्ती कोठे होती ती? 5:15 वाजले होते. मनाची तळमळ व्हायला लागली होती. प्रभूचीच जर इच्छा नसली तर? त्याचे विचार एकदम अडले. आपण वास्तविक देवकार्यावरच निघालो आहोत. देवाचं साह्य का नाही मागितलं? स्वतःच्या क्षुद्र शक्तींवर विसंबवण्याचा हा अहंभावी अट्टहास का? त्यानं हातोडा खाली ठेवला, गळ्यातली माळ काढून हातात घेतली. प्रभो, आता माझ्या साह्याला ये. मनाच्या अगदी आतल्या गाभ्यापासून निघालेली संपूर्ण निष्काम, अगदी निर्वाणीची हाक. जयदेवचं शरीर एकदम ताठ झालं. त्याच्या डोक्यात अगदी मागं ती कलकल सुरू झाली. दंडी जवळच कुठंतरी होता. त्यानं माळ गळ्यात घातली, हातोडा उचलला आणि स्वतःभोवती चारी बाजूंना नजर टाकली. आणि जे नजरेसमोर होतं ते आधीच लक्षात यायला हवं होतं ते आता त्याला उमगलं. शिंद्यांचा पडका वाडा. मनात एकदम खात्री पटली होती की त्याची चूक झालेली नाही. एकनाथ, चल, तो म्हणाला आणि पडकी भिंत ओलांडून राडे रोडे तुडवीत वाळक्या गवतातून वाट काढीत मोठ्या जोतापाशी पोहोचला. जोत्यावर चढला. खोल्यांचा पत्ताच नव्हता. होते नुसते दगडांचे, मातीचे, विटांचे ढिगारे.
पण त्यातच कुठेतरी बळदाचं दार असलं पाहिजे. एका पडक्या खोलीचं चौकोन ओलांडत असताना त्याला डोक्यातली झणझण एकदम तीव्र झाल्याची जाणीव झाली. पायांखालचा भाग त्यानं नीट न्याहाळला. बळदाचं दार कोपऱ्यात होतं. त्यावर धूळ माती गिलावा पडून त्याचा रंग झाकला होता. पायानं वरचा कचरा दूर करताच दार दिसायला लागलं. दार भक्कम होतं, जुन्या काळाचं होतं. पायांनी हलतसुद्धा नव्हतं. जयदेवने इकडे तिकडे पाहिलं. कोपऱ्यात पहारीसारखा एक जाड गज पडला होता. तो त्यानं उचलून आणला. दाराच्या फटीत घालण्याचा प्रयत्न केला, पण तेवढी जागाच नव्हती. दार फोडण्यासाठी त्यानं गजानं दारावर टोला आणला, पण दार हललं सुद्धा नाही. जयदेवनं एक वार वर पाहिलं. सूर्य कलला होता. सावल्या भुईसपाट झाल्या होत्या. त्यानं गज खाली ठेवला. खिशातली तीर्थाची बाटली काढली. गजावर काही शिंपडलं, काही आपल्या हातावर शिंपडलं. त्या दिवसाच्या प्रकाशातही गजाच्या टोकावर आणि त्याच्या हातावर फिकट निळसर प्रकाश दिसायला लागला. बाटली खिशात ठेवून त्यानं गज उचलला. एकदम तो एखाद्या शस्त्रासारखा त्याच्या हातात व्यवस्थित बसला. देवाचं नाव घेऊन त्यानं गज खाली आणला. आवाज करून दार जरासं वाकलं. दुसरा दणका त्याहूनही जबरदस्त होता. आवाज करत दाराची पालं आत कोलंडली. मध्ये मोठा अडसर होता. तोही त्या दणक्यानं मोडला होता. खाली पायऱ्या जात होत्या. नाथा चल, जयदेव म्हणाला आणि पायऱ्यांवरून खाली निघाला. तळघरात अंधार होता आणि दुर्गंधी होती. जयदेवच्या डोक्यातली कलकल वाढली होती. लायटर पेटवून त्याच्या प्रकाशात जयदेवनं तळघर तपासलं. चिरेबंदी दगडांनी बांधून काढलेलं रिकामं. खाली वागताच त्याला ते लहानसं दार दिसलं. बळदाखाली आणखी एक बळद होतं. असणारच, त्यानं ती अपेक्षाच केली होती. त्या लहानशा दाराला नवीन जाडजूड कुलूप घातलेलं होतं. जयदेवनं आणखी तीर्थ पहारीवर ओतलं, आणखी तीर्थ हातावर ओतलं. पहार आणि हात निळसर प्रकाशात लखलखत होते. लायटरची जरुरीच नव्हती. त्यानं लायटर विझवला आणि त्या लखलखत्या तीर्थाचा एक टिळा स्वतःच्या कपाळावर लावला. त्या स्पर्शानं त्याचं सर्व शरीर शक्तिमय झालं. सर्व अनिश्चितता संपली. भीती गळून पडली. सर्व शरीर शक्तीने थरथरत होतं. त्यानं पहार उचलली. डोक्याभोवती फिरवून कुलूपावर हाणली. कुलूप वाकडं तिकडं झालं. दणक्याचा आवाज बळद्यात घुमला. पहार वर गेली, पुन्हा खाली आली. आता पहारीचं वजन जाणवत नव्हतं. श्रमाचा थकवा जाणवत नव्हता. पहारीवरचा लखलखता निळा प्रकाश सरकत सरकत वर आला होता. त्याच्या हातावरून खांद्यांपर्यंत पसरला होता. तो निळसर प्रकाशाच्या कवचात वावरत होता. त्याच्यातून एक प्राचीन शक्ती वाहत होती. तो खऱ्या अर्थानं झपाटलेला होता. सनामिक देव अवतीर्ण होण्याआधीची ती शक्ती होती. विश्वातील पावित्र्याची, शांततेची, सद्भावनेची प्रतीक. विश्वाची आदिशक्ती. त्या शक्तीपुढे त्या 2.5-3 इंची दाराचा टिकाव कसा लागणार? त्याच्या चिरफाळ्या उडाल्या. जयदेवनं पहार टाकून दिली. त्याचे हात लखलखत होते. खालचं बळद लहान होतं, कोठडीसारखं. कच्च्या पायऱ्या खाली जात होत्या. समोरच्या भिंतीला ती पेटी उभी करून ठेवली होती. दंडीची पेटी. आणि पेटीकडे जाणाऱ्या वाटेवर ते सगळे होते. काही जयदेवच्या ओळखीचे, काही त्याला अपरिचित. सकू, शिंदे, जाधव, जकाते, एक कुबडा आणि एक जेमतेम वर्षाचं मूल. सर्व पालथे झोपलेले होते. एकनाथचं पाऊल क्षणभरच अडखळलं. मग चेहरा कठीण करून तोही पुढं आला. त्या भयानक देखाव्यावर जयदेवच्या हातांचा निळसर प्रकाश पडला होता. आपण याला वर घेऊन जाऊ, जयदेव म्हणाला. पण केवढं वजन? नाही, तू बघ, जयदेव आत्मविश्वासानं म्हणाला. त्या निश्चल शरीरांना ओलांडून ते पेटीपाशी पोहोचले. जयदेवनं पेटीच्या कोपऱ्याला हात लावला आणि त्या लाकडाचा स्पर्श काही वेगळाच होता. हत्तीच्या वळवळत्या त्वचेसारखा. पण जयदेव एका हातानं ती पेटी हलवू शकत होता. त्यानं कोपरा धरून पेटी पुढं ओढली. पेटी त्याच्या अंगावर कलंडली. आत कशाचा तरी पडल्याचा थप्प आवाज झाला. पेटी 2 हातांनी तोलून धरीत जयदेव म्हणाला, नाथा, मागून धर. एकनाथनं हात लावताच पेटी रबरी फुग्या इतकी सहजपणे वर आली. कारण ते एकटे नव्हते. चितशक्ती त्यांच्या मागं उभी होती. चल लवकर, जयदेव म्हणाला. आपल्याला फार वेळ नाही. एका जिन्यावरून आणि मग दुसऱ्या जिन्यावरून त्यांनी ती पेटी वर आणली. मधल्या पडक्या खोलीतल्या राड्यारोड्यात ठेवली. सूर्य क्षितिजाला टेकला होता. प्रकाश लालसर झाला होता. पेटीला अनेक कुलूप आणि अनेक सील होती.
पण जयदेवचा स्पर्श होताच लोखंडी सेल कडाकडा मोडली, कुलूप तुटून खाली पडले. झाकणाला हात लावून दोघांनी झाकण उचललं आणि खाली टाकलं. आत दंडी होता. त्याची जळजळीत नजर वर रोखलेली होती. दंडी भर जवानीत होता. काळे कुरळे लांब केस, खालच्या रेशमी उशीवर दोन्ही बाजूंना पसरलेले, त्वचा रसरशीत होती, गालांवर गुलाबी टवटवी होती आणि ओठातून दोन्ही बाजूंनी लांब लांब हस्तिदंतासारखे पिवळट पांढरे सुळे आले होते. जयदेव, एकनाथ म्हणाला आणि थांबला. दंडीची नजर गर्रकन फिरली आणि एकनाथवर खेळली. लाल निखाऱ्यांची ती नजर पोलादी पकड. एकनाथचे डोळे विस्फारले, निर्जीव झाले. नाथा, त्याच्याकडे पाहू नको, जयदेव ओरडला. पण वेळ गेली होती. एकनाथनं घशात एक चमत्कारिक आवाज केला आणि तो एकदम जयदेवच्या अंगावर धावून आला. एक क्षणभरात जयदेव त्या आघाताखाली गडबडला. एकनाथनं खालचा एक मोठा अणकुचीदार दगड उचलून जयदेववर उगारला. नाथा, जयदेव ओरडला. पण एकनाथ शुद्धीवर नव्हता. त्याचा चेहरा निर्विकार होता, फत्तरी होता. घशात तो आवाज होतच होता. त्यानं तो दगड जोरानं भिरकावला. त्याच्या वयाला न शोभणाऱ्या जोरानं, शक्तीनं जयदेवनं मान हलवून तो दगड चुकवला आणि एका ढांगेत एकनाथला पकडलं. तो त्याच्या हातात एखाद्या जंगली जनावरासारखा तडफड तडफड करीत होता. त्याची मान वर येताच जयदेवनं त्याच्या हनुवटीवर एक जोराचा ठोसा मारला आणि त्यामागोमाग दुसरा मारला. एकनाथचे डोळे मिटले आणि तो सावकाश खाली कोसळला. आणि आता जयदेव दंडीकडे वळला. आता एक फरक होता, त्याच्यात संचारणारी ती शक्ती आता निघून गेली होती. जणू तिनं आपलं कार्य केलं होतं. आता तो जयदेव व्यास होता, गोपाळ घांगरेकर होता, साधा मानव होता. साधा मानव नाही, त्याच्यात काहीतरी वेगळं होतं, जास्त होतं. सुनंदा आणि मीरा यांच्या प्राणांच्या मोबदल्यात मिळवलेली ती शक्ती, कदाचित या एका क्षणासाठीच ते भयंकर बलिदान असेल, सर्व मानवतेवर येऊ पाहणारं महाभीषण संकट टाळण्यासाठी. दंडी जागृत नव्हता म्हणून जयदेवला ते आधी जाणवलं नव्हतं. पण सूर्यास्त नजीक येताच दंडीची अघोरी शक्ती जागृत झाली होती आणि जयदेवला ती जाणीव ताबडतोब झाली होती. आणि आताही डोक्यात ती कलकल होतीच. एक प्रचंड शक्ती त्याचा चेहरा, त्याची नजर त्या पेटीत पसरलेल्या मानवी रक्तावर पोसलेल्या लुचाईकडे वळवण्याची खटपट करीत होती. त्याच्या कानात घंटांचा नाद घुमत होता, अनेक आवाजांचा घोष घुमत होता. अहो माझे बाप. मग एक आवाज आला, खरा की मनातलाच. शूद्र मानवा, माझ्याकडे पहा, मी दंडी, शतकानुशतक जगणारा, संस्कृती आणि राष्ट्र यांचे उदयास्त पाहणारा, मी सर्वात मोठा, सर्वात सुरुवातीचा, आदी निशाचर, रात्रीचा आत्मा. मला तू त्या लाकडी डल्पीनं नष्ट करायला निघालास? माझ्याकडे पहा तर खरा. एकनाथ जमिनीवर हलत होता, आई आई करत विवळत होता. आकाशात सूर्य खाली जात होता. शेवटची सोनेरी किरण चमकत होती. जयदेवचे हात पाय जड झाले होते. त्यानं सूड आणि हातोळा उचलला. तो पेटीकडे वळला. सूर्य खाली गेला. अंधार आणि प्रकाश एक अत्यंत सूक्ष्म रेषेवर तोलले गेले होते. बेसूर हास्य करत दंडी त्याच्या पेटीत उठून बसला. त्याच्या लाल डोळ्यात आसुरी उन्माद नाचत होता. तिकडे जयदेवने एकच नजर टाकली आणि त्याचं सर्व धैर्य, सर्व मनोबल ओसरून जायला लागलं. आणि मग त्याच्यात ती शक्ती संचारली. एका सेकंदापुरती मोठ्यानं ओरडत त्यानं तो लाकडी शूळ हवेतून आवाज करत सपाट्यानं खाली आणला. त्याचं अणकुचीदार टोक दंडीच्या छातीत खुपसलं आणि त्या दणक्यानं तो पेटीत परत आडवा झाला. दंडी किंचाळला. मानवी कानांवर कधीही पडला नाही असा आवाज. त्याचे दोन्ही हात वर आले. शूळ हलवायची खटपट करू लागले. आणि मग जयदेवने हातोडा जोरानं सुळावर हाणला. सूळ आत रुतला. दंडी पुन्हा किंचाळला.
त्याच्या वेडावाकड्या झाडल्या जाणाऱ्या हाताला जयदेवचा हात लागला होता. तो हात पकडला गेला. जयदेव पेटी चढून आत गेला. दंडीच्या गुडघ्यांवर बसला. दंडीच्या जळजळत्या आग ओतणाऱ्या नजरेला त्यानं नजर भिडवली. मला सोड, मला जाऊ दे. दंडी किंचाळला. तुला सोडू? हे घे. जयदेव धापा टाकीत एक अर्वाच्य शिवी हासळीत म्हणाला. पुन्हा हातोळा खाली आला. लाल काळ्या रक्ताची चिळकांडी उडाली. काही जयदेवच्या हातावर पडलं, काही त्याच्या शर्टवर उडालं. दंडीची मान एखाद्या माशासारखी रेशमी उशीवर तडफड करीत होती. नाही नाही नाही, हे शक्य नाही, हे शक्य नाही. जयदेव हातोड्यानं घाव एकामागून एक घालत होता. दंडीच्या नाकातून, तोंडातून, कानातून रक्त वाहत होतं. त्याचे हात आंधळी धडपड करीत होते आणि जयदेवनं दोन्ही हातांनी हातोडा उचलून शेवटचा घाव घातला. बाहेर येणारं रक्त काळं कुट्ट होतं आणि मग दंडीच्या शरीराचा पाहता पाहता नाश झाला. त्याची त्वचा पिवळी पडली, सुरकुतली, तडकली. डोळे निस्तेज झाले, पांढरे झाले, आत पडले. केस पिकले, गळून पडले. कपड्यातलं शरीर सुकलं, आकरसलं. तोंड वासलं, ओठ नाकाला भिडले. मांस जळलं, नखं काळी पडली, निखळली. सेकंदभर पेटीत फक्त सांगाळा होता. दात विचकवून वर पाहणारी कवटी होती. कपडे आत पडले. ती हाडही खळखळ आवाज करीत वळवळत होती. काहीतरी ओरडून जयदेव उडी मारून पेटी बाहेर आला. मणक्याच्या माळेवर कवटी डावीकडे उजवीकडे हलत होती. दात वासले होते, पण अर्थात आवाज येतच नव्हता. अस्थिंचे हात हलत होते. नाकावरून दुर्गंधीचे भपकारे जात होते आणि पाहता पाहता हाडं सुकली, बारीक झाली. त्यांचा भुगा झाला. ती नाहीशी झाली. त्या सर्वांची धूळ झाली. पण त्या धुलीकणातही ती अघोरी शक्ती होतीच. त्यांची ती लहान लहान वर्तुळं पेटीत फिरत होती. आणि मग एकाएकी काहीतरी पेटीतून निघालं आणि त्याला धक्का देऊन सायंकाळच्या अंधारात विरघळून गेलं. जयदेव, जयदेव, मागं पहा. एकनाथ किंचाळत होता. जयदेव गरकन वळला. बळदाच्या दारातून त्यांची रांगच्या रांग बाहेर येत होती. सखू, शिंदे, जाधव, शंकर, रमा, काशा, गजाबा, आत्याबाई, इतरही. जयदेवनं तीर्थाची बाटली काढली. नाथा, यापुढे त्यांचं काहीही चालणार नाही, चल, तो म्हणाला. ते दोघं मागं मागं होत पडक्या वाड्याबाहेर पडले. तू आमच्या धन्याला मारलास, तू आमच्या धन्याला मारलास, सखू म्हणत होती. तिचा राग अमानवी होता. हो, आणि तुमच्यासाठीही परत येणार आहे. जयदेव ओरडला. वाड्याबाहेर पडल्यावर त्यानं एकदाच मागं वळून पाहिलं. ते सर्वजण दंडीच्या पेटीभोवती उभे होते, खाली पाहत होते. एकनाथला हातानं ओढत फरफटत त्यानं रामदासच्या गाडीपर्यंत आणलं. गाडीचं दार उघडताच त्याच्या हातातली किल्ली थरथरत होती, कारण रस्ता त्यांनी भरायला लागला होता. दंडीचे गुलाम, मृत सजीव, लुचाई. दार एकदाच उघडलं. त्यानं एकनाथला आत ढकलला. स्वतः आत शिरून दार लावून घेतलं. गाडी सुरू केली आणि सरळ दुर्गापूर बाहेरची वाट धरली. प्रकाशाच्या कोणाबाहेर हालचाली होत्या, आवाज होते, पण त्या दोघांच्या नजरा समोर होत्या. कटिंग चढून वर रस्त्यावर आल्यावर त्यानं गाडी थांबवली होती. रामदास गुंगीच्या औषधाच्या प्रवाहाखाली झोपला होता. जयदेवनं खाली नजर टाकली. दुर्गापुरात एकही दिवा जळत नव्हता. शहारून त्यानं मान वळवली आणि गाडी पुन्हा सुरू केली. त्या रात्री 70 मैलांचा प्रवास करून त्यांनी रामदासला त्याच्या एका मित्राच्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केला. त्यानं जखम उघडली, साफ केली. वर 7 टाके घालावे लागले. रामदास आठवडाभर तरी हलू शकणार नव्हता. त्याच्याच खोलीत आणखी एक खाट टाकून जयदेव व एकनाथ रात्रभर राहिले. सकाळी रामदास शुद्धीवर आला होता. सकाळचा चहा होताच अर्थात दुर्गापूरचा विषय निघाला. जय, त्यांचा तिथंच नाश केला पाहिजे, नाहीतर हळूहळू ते दुर्गापूरच्याही बाहेर पसरणारच, रामदास म्हणाला. पण रामदास, इतक्यांना एक एक करून सोडा ना. नाही, ते शक्य नाही आणि तो सल्लाही मी देणार नाही.
रामदास म्हणाला. मुख्य म्हणजे आता दंडी नाही, त्या सर्वांचा सूत्रधार मुख्य तोच होता. तो फार फार प्राचीन होता, अनुभवी होता. आता त्यांना मार्गदर्शन करणारा कोणी नाही. आता ते केवळ निर्बुद्ध पशु आहेत आणि एखाद्या जंगलातले पिसाळलेले जनावर आपण मारतो तसंच त्यांना मारायचं, जाळून. मग रामदासनं जयदेवला त्याची कल्पना सांगितली. जयदेव 11च्या सुमारास बसनं वर हायवेवर उतरला. 4-5 मैल पायीच चालत दुर्गापूरमध्ये आला. गावात भीषण स्मशान शांतता होती. तो सरळ सकूच्या घरात गेला. त्यानं आपलं व रामदासचं सामान पॅक करून 2 सुटकेसमध्ये भरलं आणि मग त्याचं लक्ष खिडकीतल्या पेपरवेटकडे गेलं. फार फार पूर्वी हवेलीतून आणलेली वस्तू ती हातात घेऊन तो खिडकीतून हवेलीकडे पाहत होता. तिथं आता काही नव्हतं. पेपरवेट हलवताच आतला पांढरा कृत्रिम बर्फ उधळत होता आणि मग सावकाश सावकाश खाली बसत होता. बर्फात एक लहानसं दुमजली घर होतं. तिकडे पाहता पाहता अशी कल्पना होत होती की वरच्या मजल्यावरची एक खिडकी उघडत आहे आणि त्या काळ्या चौकोनातून एक फिकुटलेला, उभट, लांब लांब दातांचा चेहरा आपल्याला आत बोलवित आहे. जयदेवनं पेपरवेट जोरानं फरशीवर आपटला व पाठ फिरवून तो खोलीबाहेर पडला. त्या शापित पेपरवेटमधून काय बाहेर पडतं हे सुद्धा पाहायला तो तिथं थांबला नाही. शिंद्यांच्या पडक्या वाड्याच्या चौथऱ्यात ती पेटी तशीच होती. ती आता रिकामी होती. धूळसुद्धा गेली होती. नाही, आत काहीतरी होतं. दात, दंडीचे दात, सुट्या दाताची ओळ. जयदेवनं खाली वाकून ते उचलून हातात घेतले, पण लागलीच लहान लहान किड्यांसारखे ते वळवळले. एकत्र येऊन त्याला चावा घ्यायची त्यांची खटपट होती. काहीतरी ओरडून जयदेवनं ते खालच्या दगडावर आपटलं आणि बुटांखाली ठेचून ठेचून त्यांचा पार भुगाभुगा गेला. पेठेतून त्यानं शेवटची चक्कर मारली. वाणी, किराणा, भुसार, हलवाई, फरसाण, कापड, स्टेशनरी, चहापाव सर्व दुकानं बंद होती. कुठेही काहीही हालचाल नव्हती, आवाज नव्हता. मानवांचं दुर्गापूर संपलं होतं. इथं आता मानवांच्या ऐवजी दुसरंच काहीतरी वावरत होतं. त्यांना प्रकाशाचं वावडं होतं. अंधारात रात्रीत ते त्यांच्या लपाईच्या जागा सोडून उठतील आणि अंधाऱ्या शुकशुकाट झालेल्या रस्त्यावरून भक्ष्य शोधत हिंडतील त्यांची अघोर भूक भागवण्यासाठी. आणि ते इथे नाही सापडलं तर मग इतरत्र शोधायला जातील. मोटरसायकलला मागं 2 बॅगा बांधून तो दुर्गापूर बाहेर पडला. हॉस्पिटलमध्ये रामदास व एकनाथ त्याची वाट पाहत होते. गावात कोणीही वावरत नाही. जयदेवनं त्यांना सांगितलं, मग उद्या 11ला तुम्ही दोघं जा. रामदास म्हणाला. त्यांचं काम आटपून जयदेव व एकनाथ परत हॉस्पिटलमध्ये आले होते. एकनाथला जवळ घेत रामदास म्हणाला, नाथा, आता तुझं काम जवळजवळ संपत आलं आहे. वास्तविक हे काम तुझ्यासारख्या लहान मुलाचं नाही, पण आपल्याला ही गोष्ट षटकरणे होऊ द्यायची नाही आहे. मला हलता येत नाही, नाहीतर मीच गेलो असतो. जयला एकट्याला ते असह्य होईल. त्याला सोबत हवी ना. उद्या शेवटचंच, दुपारचंच जा. तू फक्त जा. काय करायचं ते जय करेल. जय 12ला गावात शिरला. कालची आग रात्रभर गावात थैमान घालत होती असं दिसलं आणि ते निर्बुद्ध पशुवत लोचाई बाहेर पडले होते. ज्यांची शरीरं दिवसाच्या अग्निकांडात बळी पडलेली नव्हती ते मंदबुद्धीचे होते. त्यांना स्वतःची विचारशक्ती नव्हती. लढथडत, तळपळत, कडमडत त्यांच्यातले शेकड्यांनी आगीला भक्ष्यस्थानी पडले होते. त्यांची होरपळलेली हाडं ठिकठिकाणी पडली होती. तरीही जयदेव व एकनाथनं गावातल्या घराघराचा कसून शोध घेतला. 60 ठिकाणी त्यांना सूळ वापरावे लागले. वर येणारी वाती दाबून जयदेव ते काम करीत होता. 1-2 दिवस एकनाथ बरोबर आणि मग रामदास हिंडू फिरू लागला की त्याच्याबरोबर पुढचे काही दिवस त्याला या मृत झपाटलेल्या गावात येणं भाग होतं. या किडीचा शेवटचा कण शोधून काढून नाश करून टाकल्याशिवाय त्याच्या जीवाला स्वस्थता लाभणार नव्हती. मानव म्हणून हे त्याचं कर्तव्यच होतं. करताय ना सबस्क्राईब? नाहीतर रात्री खिडकीत मी असेलच तुमचा दंडी.